नमस्कार मित्रांनो, नॉलेज मार्ट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मी आज झिरोदामध्ये GTT ऑर्डर कशी प्लेस करावी याच्यावर यूट्यूब व्हिडिओ बनवत आहे. तरी चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा आणि आपल्या या भावाला सपोर्ट करा. झिरोदाने 1 वर्षापूर्वीच GTT ऑर्डर ही नवीन ऑर्डर टॅब इंट्रोड्यूस केलेली आहे. यामध्ये जी लोक बिझी असतात, ज्यांना रोज किंवा पार्ट टाईम ट्रेडर असतात, अशा लोकांना रोज स्टॉकच्या प्राईजवर ट्रॅक करता येत नाहीत. अशा लोकांसाठी ही GTT ऑर्डर खूप उपयोगाची आहे. त्यासाठी आपण आज लाईव्ह डेमो व्हिडिओ बनवत आहे. चला तरी आपण झिरोदा काईटला लॉग इन करूया. ठीक आहे, झिरोदा काईटला लॉग इन केलेलं आहे. ओके, आता एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतो कशी GTT ऑर्डर प्लेस करावी, बाय किंवा सेलसाठी, दोन्हीसाठी मी दाखवत आहे. समजा आता आपण इन्फोसिस बाय करणार आहे. तर इन्फोसिस बाय करत असताना इन्फोसिसवर आपला माऊस ओव्हर करायचा आहे, कर्सर न्यायचं आहे आपल्या इन्फिया स्टॉकवरती. नंतर ह्या जिथं 3 टिंबा ह्या मोवर दिसत आहे तिथं आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ड्रॉपडाऊनमध्ये इथे क्रिएट GTT नावाचं एक ऑप्शन दिसत आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर एक विंडो ओपन होते. या विंडो ओपन झाल्यानंतर ही बाईची विंडो आहे, बाई, आणि ट्रिगर टाईप सिंगल आहे. ठीक आहे, समजा आता आपल्याला इथं काय करायचं आहे, आपल्याला क्वांटिटी किती घ्यायची आहेत, बाय करायचे आहेत. समजा तुम्ही कामात बिझी आहात आणि तुम्हाला पर्टिक्युलर एका प्राईजला जर परचेस करायचं असेल, 100 क्वांटिटी परचेस करायची असेल, तर इथं ट्रिगर प्राईज लावायची आपल्याला, कोणत्या प्राईजला आपण परचेस झाल्या पाहिजे, कोणत्या प्राईजला ट्रिगर झाला पाहिजे. ती प्राईज लावायसाठी आता एक्झाम्पल आत्ता जी प्राईज आहे इन्फोसिसची 1236 आहे. समजा आपल्याला जर आपल्याला समजा 1200 रुपयाला जर बाय करायचं असेल किंवा 1250ला बाय करायचं असेल, तर आपल्याला ट्रिगर प्राईज जी आहे, ट्रिगर प्राईज म्हणजे काय, त्या प्राईजला स्टॉक आल्यानंतर तुमची ऑर्डर ओपन होईल आणि ती एक्सचेंजकडे पाठवली जाईल. तर आपल्याला 1250ला परचेस करायचं आहे, तर ट्रिगर प्राईज आपण याची 1251 1251 ठेवूया. म्हणजे 1251ला प्राईज आल्यानंतर तुमची ऑर्डर जी आहे झिरोदा एक्सचेंजला ट्रान्सफर करेल. आणि जसं की स्टॉकची प्राईज 1250ला येईल, जी तुमची लिमिट प्राईज आहे, ज्या प्राईजला तुम्हाला परचेस करायचं आहे त्या प्राईजला ह्या प्राईजला परचेस होऊन जाईल. ठीक आहे, नंतर असं हे झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप जी आहे ती ऑर्डर प्लेस झालेली आहे आपली. आता ही ऑर्डर प्लेस झालेली आपण कुठं पाहू शकतो, तर त्यासाठी ऑर्डरवर क्लिक करा. ऑर्डरवर क्लिक केल्यानंतर GTT हा एक ऑप्शन आहे, इथे तुम्हाला ही ऑर्डर दिसेल, याची डेट दिसेल, इन्फी दिसेल, ही सिंगल बायची ऑर्डर आहे. इथं ट्रिगर प्राईज, लास्ट LTP लास्ट ट्रेडिंग प्राईज किती आहे, क्वांटिटी किती आहे, स्टेटस किती ॲक्टिव्ह आहे की काय आहे हे दिसून जाईल. आणि समजा चुकून जर तुमची रॉंग जर पेस्ट झाली असेल, तर इथं याच्यावर जाऊन तुम्ही ती ऑर्डर डिलीट पण करू शकता किंवा इथं जाऊन तुम्ही मॉडिफाय पण करू शकता. समजा तुम्हाला एडिट पण करू शकता. समजा इथं बायच्या ऐवजी तुम्हाला जर सेलची ऑर्डर द्यायची होती, तर इथं सेलवर क्लिक करायचं आणि इथं समजा क्वांटिटी किती सेल करायची आहे तुम्हाला, पहिल्यांदा 100 क्वांटिटी सेल करायची आहे. 100 क्वांटिटी सेल करायची. इथं पण आपण लिमिट प्राईस टाकू. समजा किती 1297, 1236 आज प्राईस आहे, तर आपल्याला कितीला सेल करायचं, 1300 रुपयाला सेल करायचे आहेत. आणि ट्रिगर प्राईस किती ठेवली पाहिजे सेल करताना, ट्रिगर प्राईस 1300 रुपयेच ठेवू शकता तुम्ही. म्हणजे 1300 आल्यानंतर एक्सचेंजला पाठवून 1300लाच तुमची ऑर्डर जी आहे ती एक्झिक्यूट किंवा कंप्लीट होईल आणि 1300 रुपयाला तुमची 100 स्टॉकची बाईंग होईल जाईल. असं केल्यानंतर आपल्याला आणखी ऑर्डरमध्ये जायचं आणि इथं आपल्याला चेक करायचे GTTमध्ये आपली ऑर्डर प्लेस झाली आहे किंवा नाही. इथं तुमची ऑर्डर इथं प्लेस झालेली दिसत आहे. समजा ऑर्डर चुकीची किंवा डिलीट करा, तर डिलीटचा पण ऑप्शन आहे, तुम्ही ताबडतोब ऑर्डर डिलीट करू शकता. ठीक आहे, असं डिलीटचा ऑप्शन विंडो येते, डिलीट पण करू शकता तुम्ही. अधिक जाणून घेऊ ना आपण GTT ऑर्डरविषयी काय आहे, GTT ऑर्डर कशी आहे. GTTचा लॉंग फॉर्म आहे गुड टिल ट्रिगर. त्यासाठी झिरोदाची ही जी वेबपेजची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे, तरी तुम्ही तिथून पाहू शकता GTT ऑर्डरची डिटेल काय काय आहेत. जर आपण ह्या पेजवर गेल्यानंतर ह्या डिटेल दिल्या GTT ऑर्डर प्लेस व्हायसाठी काय कोणत्या गोष्टीची गरज आहे किंवा काय आहे, जे सर्व मी तुम्हाला सांगितले ते ह्या सर्व ह्याच्यामध्ये ह्या
झिरोदाच्या वेबसाईटवर सुद्धा आहे, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये पेस्ट करत आहे. तिथं जाऊन तुम्ही चेक करू शकता डिटेल माहिती. आणखी काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील GTT ऑर्डरसाठी, की GTT ऑर्डर प्लेस जर करत असाल तर तुम्हाला ती 1 वर्षासाठी व्हॅलिड होऊन जाते ऑर्डर. आणि एक अकाउंट युजर 50 ऑर्डर एकावेळी म्हणजे ॲक्टिव्ह ऑर्डर 50 प्लेस करू शकतो. म्हणजे समजा तुमच्या ऑर्डर तुम्हाला एकावेळी 50 दिले, 50 देऊ शकता तुम्ही, 50 ऑर्डर देऊ शकता. त्यासाठी मार्जिनची वगैरे काही गरज नाही आहे. म्हणजे तुम्ही ऑर्डर प्लेस करत असताना मार्जिनची काही गरज नाही आहे तुम्हाला. पण स्टॉक बाय होत असताना किंवा समजा आता उद्या मंडे आहे आणि उद्या जर तुम्हाला स्टॉक बाय करायचा असेल, तुमची चुकून हिट होत असेल, तर अशा वेळी तुम्हाला अकाउंटमध्ये बॅलन्स तुमचा हा असायलाच हवा. जर अकाउंटमध्ये बॅलन्स नसेल तर तुमची ऑर्डर ऑटोमॅटिक कॅन्सल होऊन जाईल. किंवा जर तुमची ऑर्डर ट्रिगरच झाली नाही तर 1 वर्षाने ऑटोमॅटिक कॅन्सल होऊन जाईल. मार्जिनची गरज नाही आहे. इथं सरळ लिहिलेलं आहे की यू डोंट नीड टू हॅव एनी कॅश ऑर मार्जिन अवेलेबल इन युअर अकाउंट टू क्रिएटेड GTT. म्हणजे GTT क्रिएट करण्यासाठी तुम्हाला कोणतं मार्जिन किंवा कॅश तुमच्या अकाउंटची गरज नाही. द सिस्टम ओनली चेक फॉर मार्जिन व्हेन द GTT इज ट्रिगर्ड. म्हणजे जेव्हा ट्रिगर होईल प्राईस तेव्हाच तुम्हाला सिस्टम चेक करेल की तुमच्या अकाउंटमध्ये ते पर्टिक्युलर जे 100 स्टॉकची ऑर्डर दिली आहे या 50 स्टॉकची दिल्या बाय करायसाठी तुमच्या अकाउंटमध्ये कॅश आहे का नाही. नसेल तर ते ऑर्डर ऑटोमॅटिकली कॅन्सल जाईल. आता व्हॅलिडिटी या GTT इज व्हॅलिड फॉर 1 इयर. म्हणजे ही ऑर्डर फक्त 1 वर्षासाठीच व्हॅलिड असेल. जर ही ट्रिगर नसेल झालं तर 1 वर्षानंतर ऑटोमॅटिक कॅन्सल होऊन जाईल. आणि नंतर तुम्हाला मॅन्युअली दुसरी ऑर्डर टाकावी लागेल. आणि ह्या डिटेल GTT ट्रिगर इज व्हॅलिड ओनली वन्स. म्हणजे एकदा GTT ऑर्डर व्हॅलिड म्हणजे बाय एकदा झाले की ते ऑर्डर ऑटोमॅटिकली म्हणजे बायला एकदाच ऑर्डर ट्रिगर झाल्यानंतर बाय झाल्यानंतर ती ऑर्डर तुमची कंप्लीट होऊन जाईल. म्हणजे GTT एकावेळी व्हॅलिड ओनली वन्स, एकदाच व्हॅलिड असणार आहे. आणि व्हेन एव्हर देअर इज कॉर्पोरेट ॲक्शन लाईक बोनस डिव्हिडंड इफ ग्रेटर दॅन 5% ऑफ मार्केट व्हॅल्यू स्टॉक स्प्लिट ETC द GTTs फॉर द कॉरस्पॉन्डिंग स्टॉक विल बी कॅन्सल्ड. म्हणजे असं काही एखादी कॉर्पोरेट ॲक्शन झाली असेल किंवा समजा तुम्ही एखादा स्टॉक बाय करता आहात आणि त्याला GTT ऑर्डर प्लेस केल्या तर तो स्टॉक स्प्लिट झाला किंवा कॉर्पोरेट ॲक्शन झालेली आहे काही तर एखादी बोनस किंवा डिव्हिडंड झाला, अशा वेळी ती ऑर्डर ऑटोमॅटिकली कॅन्सल केली जाईल. Important to know, when a GTT is triggered and order is placed on the exchange, it is executed only if the limit price order placed is filled on the exchange. म्हणजे समजा तुम्ही आता इन्फोसिसची समजा तर तुम्ही ऑर्डर देत आहात, GTT क्रिएट करत आहात. GTT करत असताना ही ट्रिगर प्राईस जी आहे ती तुमची आल्यानंतर समजा आता 1297 ट्रिगर प्राईस आहे आणि इथं लिमिटची प्राईस तुम्ही जर टाकली तर 1298. जर समजा इथून जर स्टॉक परत वर गेला तर तुमची ऑर्डर कंप्लीट होणार नाही, ट्रिगर होणार. खरं त्यासाठी लिमिट प्राईस जी प्राईस तुम्ही टाकल्या लिमिटमध्ये ती पण त्या दिवशी यायला पाहिजे. म्हणजे ट्रिगर प्राईस 1297 झाल्यानंतर जर स्टॉकची प्राईस 1298 झाली तरच तुमचा स्टॉक हा कंप्लीट होईल जाईल. हे या पॉईंटमध्ये सांगितलेलं आहे. हे ह्या सगळ्या पॉईंटमध्ये सांगितलेलं आहे त्यांनी. ऑल ऑर्डर्स विल बी ट्रिगर्ड अँड प्लेस्ड ओनली ड्युरिंग मार्केट आवर. म्हणजे ही GTT जी ऑर्डर आहे ती मार्केट आवर्समध्ये म्हणजे 9:15 पासून 3:30 ह्या वेळेतच ट्रिगर किंवा कंप्लीट होईल जाईल, त्यानंतर ही कंप्लीट होणार नाही. ऑर्डर प्लेस्ड, दुसरा पॉईंट असा आहे, ऑर्डर प्लेस्ड ॲट द एक्सचेंज बाय GTT दॅट ट्रिगर विल ओनली बी फिल्ड इफ यू हॅव इनफ फंड. म्हणजे समजा एखादी ऑर्डर तुम्ही प्लेस केली 100 शेअरची आणि ती ट्रिगर होऊन जर ऑर्डर लिमिटनं बाय जर होत असेल तर अशा वेळी सिस्टम ॲटोमॅटिक चेक करेल की तुमच्याकडे बॅलन्स किती आहे आणि त्याप्रमाणे तुमची ऑर्डर म्हणजे कंप्लीट होईल. जर तुमच्या इनसफिशियंट बॅलन्स असेल तर ती ऑर्डर ऑटोमॅटिकली कॅन्सल केली जाईल. त्यासाठी झिरोदा काही जबाबदार किंवा काय असणार नाही. इथं अजून दुसरा आणि एक पॉईंट दिला मी सांगितलं ऑलरेडीच की मॅक्सिमम 50 ॲक्टिव्ह GTT कॅन बी प्लेस्ड ॲट अ टाईम ऑन द अकाउंट. एका अकाउंटवर 50 GTT तुम्ही प्लेस करू शकता, ॲक्टिव्ह ठेवू शकता. इफ यू आर प्लेसिंग अ सेल GTT ऑन युअर इक्विटी होल्डिंग्स मेक शुअर टू ऑथराईज द डिलिव्हरी ऑफ युअर शेअर युजिंग CDSL पिन. म्हणजे समजा एखादी सेलची ऑर्डर तुम्ही जर प्लेस करत असाल GTTद्वारे तर अशा वेळी तुमच्या अकाउंटमध्ये सेल करण्यासाठी ते स्टॉक असायला हवेत. जर स्टॉक नसतील तर तुमची ऑटोमॅटिक कॅन्सल होईल जाईल.
द नेक्स्ट पॉईंट आहे द व्हॅलिडिटी ऑफ ऑथरायझेशन इज ओनली 90 days इज. आणि जर तुम्ही एखादी सेल ऑर्डर करणं दिली असेल आणि समजा तुम्ही पी यू एसाठी जर डॉक्युमेंट भरले नसेल झिरोदाकडे, तर अशा वेळी तुमचा CDSL जो पिन आहे, टी पिन जो आहे, त्याचं बिन ऑथरायझेशन तुम्हाला द्यावे लागेल, तरच तुमची ऑर्डर ही कंप्लीट होईल जाईल. आणि ही GTTची ऑर्डर टाईप जी झिरोदाने दिलेले आहे ते एकदम फ्री आहे. याच्यासाठी ॲडिशनल कोणतेही चार्जेस नाहीत. एकदम उत्तम असा हा पर्याय आहे. ज्या लोकांना आपल्या दैनंदिन ऑफिसच्या कामातून किंवा शेतीतून किंवा दुसऱ्या कोणत्याही बिझनेसमधून जर वेळ नसतो, तर अशा लोकांसाठी GTT हा एकदम खूप छानच पर्याय आहे. गेली म्हणजे 7 ते 8 महिने मी तर हा GTT हा पर्याय वापरत आहे. कारण ऑफिस किंवा आपल्या कामातून वेळ मिळत नाही. अशा वेळी GTT ऑर्डर एकदा तुम्ही लावून ठेवली की अकाउंटला बॅलन्स वगैरे मेंटेन केला, पर्टिक्युलर त्या अमाऊंट किंवा त्या किती शेअर घ्यायचे त्याप्रमाणे जर केला, तर आपली ऑर्डर ही ॲटोमॅटिक बाईंग होऊन जाते. तर GTTचा उत्तम असा फायदा कधी होऊन जातो, समजा आता एखादा स्टॉक आहे, आपण एखादा त्याचा रेसिस्टंट किंवा सपोर्ट जर माहीत असेल आपल्याला, त्यावेळी आपण सपोर्ट प्राईजला आपली बाईंग ठेवू शकतो. आणि एकदा बाय झाल्यानंतर ज्याचा जो रेसिस्टन्स आहे, ज्याच्यावर स्टॉक जात नाही किंवा त्याला टच करून खाली होती, अशी प्राईस जर आपण बघितली आणि त्यात आपण सेल ऑर्डर ही टाकून ठेवू शकतो. अशा प्रकारे आपल्याला काही न करता 2-4 म्हणजे ₹5 ₹10 असे आपण मार्जिन त्याप्रमाणे ठेवू शकतो. त्यामुळे GTT हा एक उत्तम पर्याय आहे. त्याचा वापर केला पाहिजे सगळ्यांनी असं मला वाटते. आपल्या मराठी बांधवांना ह्याच्याविषयी जास्त माहिती नाही. खरं आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न करतो की जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट ही स्टॉक मार्केटमधून करा. अशा नवीन नॉलेज घेत जावा आणि त्यातून आपला फायनान्शियल फ्रीडम किंवा नोकरीपासून आझादी घ्यायचा प्रयत्न करत जावा. आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. नेक्स्ट टाईमला नवीन व्हिडिओ टाकला जाईल आणि अधिक माहिती दिली जाईल स्टॉक मार्केटविषयी. तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.